बातमी महत्त्वाची आहे। हवेत गोळीबार करणाऱ्या विरोधकांना जमीन दिसलेली आहे असं फडणवीस म्हणताय। न सुधारल्यास स्थानिक निवडणुकीत देखील विरोधकांची माती होईल असंही फडणवीसांनी म्हटलंय। विरोधकांच्या फेक नेरेटिव्हला जनतेनं उत्तर दिलेलं आहे। विरोधक सत्य समजून घेईपर्यंत त्यांची मातीच होत राहणार असं देखील फडणवीस म्हणतायत। विरोधक मतचोरीचा कवडीचाही पुरावा देत नाहीयेत असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हणत विरोधकांवर निशाणा साधलाय। आपला हा विजयाचा रथ सातत्याने पुढे चाललेला आहे। मोदीजींवर या देशामध्ये सर्वांचा विश्वास आहे आणि सातत्याने जे फेक नरेटिव्ह तयार होत आहेत त्या फेक नरेटिव्हला जनताच त्या ठिकाणी उत्तर देते आहे। जोपर्यंत काँग्रेस सहित विरोधी पक्ष हे जमिनीवरची हकीकत समजून घेत नाहीत, जनतेत जात नाहीत, जनतेचे प्रश्न मांडत नाहीत, तोपर्यंत त्यांची अशीच माती होत राहील हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। कधी वोट चोरीचा मुद्दा, कधी ईव्हीएमचा मुद्दा, असे वेगवेगळे मुद्दे ते सातत्याने मांडतात, पण ज्यावेळी कोर्ट त्यांना म्हणतं पुरावा द्या, कवडीचा पुरावा देत नाही। ज्यावेळी इलेक्शन कमिशन त्यांना म्हणतं पुरावा द्या, एक पुरावा देखील देऊ शकत नाही। हवेत गोळीबार करणाऱ्यांना जमीन दिसलेली आहे, अजूनही सुधारले नाहीत, तर त्यांची हीच अवस्था महाराष्ट्रातल्याही या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अशाच प्रकारची माती त्यांची होणार आहे हे या ठिकाणी भाकीत मी निश्चितपणे कल्याण अहिल्यानगर महामार्गावरती ओतूरमध्ये रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने परिसरामध्ये पिंजरा लावलेला आहे। ते 6 दिवसांपासून या महामार्गावरती बिबट्या दबा धरून बसलाय। वाहन चालकांवरती यावेळेस भीतीचं सावट त्यामुळे निर्माण झालेलं आहे। नाशिकमधील बीडी भालेकर शाळेच्या ठिकाणी विश्रामगृह उभारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतलाय। हा निर्णय रद्द करावा यासाठी शाळा बचाव समिती आणि माजी विद्यार्थी एकत्र येऊन पालिका प्रशासनाच्या विरोधामध्ये बुधवारी मोठा मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शाळेच्या ठिकाणी पुन्हा शाळा होणार असं आश्वासन बचाव समितीला दिलं आणि हे आंदोलन स्थगित करण्यात आलं।